ऑपरेशन करण्यापूर्वी फक्त एक वेळा करा हा उपाय. कसलाही मूळव्याध 3 दिवसात बरा होतो. पोट साफ 2 मिनिटांत. मित्रांनो, मूळव्याध हा अनेकांना भेडसावणारा त्रास असून त्यामध्ये शौचाच्या वेळी रक्तस्राव होणे, वेदना जाणवणे, सूज येणे. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. गाठीसारखी समस्या निर्माण होणे किंवा शौचास त्रास होणे अशी विविध लक्षणे काही व्यक्तींमध्ये दिसू शकतात. याशिवाय काहींना पोट व्यवस्थित साफ न होणे, वारंवार पोटात अस्वस्थता जाणवणे, अपचन होणे किंवा त्वचेशी संबंधित काही तक्रारीही जाणवतात. अशा वेळी कोणताही घरगुती उपाय हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नसून पूरक स्वरूपातच पाहणे योग्य ठरते. लक्षणे तीव्र असतील, सतत रक्तस्राव होत असेल किंवा वेदना वाढत असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतींमध्ये काही घरगुती उपायांचा उल्लेख आढळतो. अशाच एका पारंपरिक पद्धतीविषयी ही माहिती असून ती सर्वांना सारखाच परिणाम देईल असा दावा करता येत नाही. मूळव्याधीच्या तक्रारी कमी ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे मानले जाते. अतितिखट, अतिमसालेदार, अतितेलकट किंवा शरीराला त्रासदायक ठरणारे पदार्थ काही व्यक्तींमध्ये अस्वस्थता वाढवू शकतात. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे कोणता पदार्थ त्रास वाढवतो हे स्वतःच्या अनुभवातून ओळखणे गरजेचे असते. यासोबत पुरेसे पाणी पिणे, तंतुमय अन्नाचा समावेश करणे, फळे, भाज्या आणि हलका आहार घेणे यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. शौचास खूप जोर लावण्याची सवय टाळणे आणि नियमित वेळेत शौचास जाण्याचा प्रयत्न करणेही उपयुक्त ठरू शकते. काही पारंपरिक घरगुती पद्धतींमध्ये नारळाचा उपयोग सांगितला जातो. नारळामध्ये नैसर्गिक स्वरूपात काही खनिजद्रव्ये, सूक्ष्म पोषक घटक आणि पाण्याचे प्रमाण असते. विशेषतः ताज्या नारळातील पाणी शरीरातील द्रव संतुलन राखण्यास मदत करू शकते. सकाळी ताजे नारळपाणी पिण्याची सवय काही लोक आरोग्यदायी मानतात. तथापि यामुळे मूळव्याध किंवा इतर कोणताही आजार निश्चितपणे बरा होतो असा वैद्यकीय दावा करता येत नाही. पारंपरिक माहितीनुसार ताज्या नारळाचे पाणी काढून त्यामध्ये थोड्या प्रमाणात साखर मिसळून सकाळी सेवन करण्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. हा उपाय शरीराला ताजेतवाने वाटण्यासाठी किंवा द्रवपदार्थांची भरपाई करण्यासाठी काही लोक वापरतात. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखरेचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची आरोग्य स्थिती वेगळी असल्यामुळे कोणताही उपाय अंधानुकरणाने करणे टाळावे. नारळाचे पाणी नैसर्गिकरित्या ताजेतवाने करणारे पेय म्हणून ओळखले जाते. व्यायामानंतर किंवा उन्हाळ्यात काही लोक त्याचे सेवन करतात. त्यामध्ये नैसर्गिकरित्या काही खनिजद्रव्ये असतात. मात्र ते कोणत्याही औषधाचा पर्याय नाही. शरीरातील ऊर्जा वाढणे, थकवा कमी वाटणे किंवा ताजेपणा जाणवणे याचा अनुभव काहींना येऊ शकतो, परंतु त्याचे परिणाम व्यक्तिनिहाय बदलू शकतात. मूळव्याधीचा त्रास कमी ठेवण्यासाठी केवळ एखादा उपाय करण्यापेक्षा संपूर्ण जीवनशैलीत बदल करणे अधिक महत्त्वाचे असते. भरपूर पाणी पिणे, रोज चालणे, दीर्घकाळ एकाच जागी बसणे, बद्धकोष्ठता टाळणे, वेळेवर जेवणे आणि पुरेशी झोप घेणे या गोष्टींचा अधिक फायदा होऊ शकतो. शौचाच्या वेळी अनावश्यक जोर लावल्यास त्रास वाढू शकतो. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. नारळाचा गर हा अनेक लोक आपल्या दैनंदिन आहारात वापरतात. मर्यादित प्रमाणात ताजा नारळ खाल्ल्याने काही प्रमाणात तंतुमय घटक आणि नैसर्गिक स्निग्ध पदार्थ मिळू शकतात. हे घटक संतुलित आहाराचा भाग असू शकतात. मात्र कोणत्याही विशिष्ट आजारावर तो निश्चित उपचार आहे असे म्हणणे योग्य नाही. पोट व्यवस्थित साफ राहण्यासाठी तंतुमय आहार, पुरेसे पाणी आणि नियमित हालचाल यांचा अधिक महत्त्वाचा वाटा असतो.
काही पारंपरिक समजुतींमध्ये नारळाच्या करवंटीचा विविध प्रकारे उपयोग केल्याचा उल्लेख आढळतो. काही ठिकाणी ती उगाळून त्वचेवर लावण्याची पद्धत सांगितली जाते. मात्र त्वचेवर लाल चट्टे, पांढरे डाग, खाज, बुरशीजन्य संसर्ग किंवा इतर कोणताही त्वचारोग असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. प्रत्येक त्वचेचा विकार वेगळा असतो आणि योग्य निदानाशिवाय कोणताही लेप वापरणे काही वेळा अपायकारक ठरू शकते. त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या सातत्याने राहिल्यास किंवा वाढत असल्यास वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. घरगुती उपाय पूरक स्वरूपात वापरले जाऊ शकतात, मात्र औषधोपचार टाळण्यासाठी त्यांचा वापर करू नये. विशेषतः जखम, तीव्र खाज किंवा वेदना असल्यास विलंबन करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मूळव्याधीमध्ये सतत रक्तस्राव होणे, अशक्तपणा जाणवणे, वजन कमी होणे, तीव्र वेदना होणे किंवा ताप येणे यांसारखी लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत योग्य तपासणी करून उपचार घेणे आवश्यक असते. अनेक वेळा मूळव्याधीसारखी दिसणारी लक्षणे इतर गंभीर आजारांमुळेही असू शकतात. त्यामुळे स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव कमी ठेवणे आणि स्वच्छतेच्या सवयी पाळणे या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. पारंपरिक घरगुती उपाय काही व्यक्तींना पूरक वाटू शकतात, मात्र ते प्रत्येकासाठी सारखेच परिणाम देतील असे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून कोणताही उपाय करताना संयम बाळगणे, स्वतःच्या प्रकृतीचा विचार करणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेच अधिक हितावह ठरते. निरोगी जीवनासाठी योग्य आहार, योग्य सवयी आणि वेळेवर उपचार यांचा समतोल राखणे हेच सर्वात प्रभावी पाऊल मानले जाते.